तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहून फाशी घेणार आहे। पोलीस एसपी साहेबाला 5 वेळेस भेटलो, कलेक्टर साहेबाला 5 वेळेस भेटलो आणि याच्यापेक्षा काय करू? विषय बाबा तुमचा माझ्या शेतातून रोड गेलेला नाही, लोक कोणा शेतातून गेले एवढं सांगायचं नाही भेटतो 26 जानेवारीला आज फक्त टाइम आलो मी सुद्धा आता काय झालंय मीटिंग मध्ये बोलता येत घालून देतो म्हणजे आता मागच्या सुमीत म्हणला की मागच्या 26 जानेवारीला भेट झाली आम्ही प्रयत्न केले भेट झाली आता आम्ही काय करणार आहे आता पण ते सांगा ना। मी डॉक्टर अप्पासाहेब ओंकारराव कदम, गाव माझं धानोर आहे, माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती आहे मी गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या विरेगाव शहरामध्ये 30-27 गट नंबर आहे, त्याच्यामधून 222 राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली। तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमने त्याचा फेर सुद्धा घेतला सरकारी जमिनीचा। हो ना, तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही, निष्पन्न होत नाही, म्हणून ते मागणीसाठी मी गेले 2.5 वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही। म्हणून मी 26 जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पालकमंत्री महोदयाला भेटायचं, तर पोलिसांना मला 26 जानेवारी आत्मदानाचा इशारा होता, तर त्यांनी मला समजूत घातली आणि म्हणले भेट घालून देतो आणि 26 जानेवारीला भेट सुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर 1 तारखेला आज आलो तर मी तिथं चर्चा करायला आलो तर एपीएसआयने मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटन नाही तर नाही भेटन अशा रावची भाषा केली। माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही 1972ला घेतल्या, पैसा तर दिला नाही पण त्याचे भांडणं लावून दिले आणि त्या कोणा शेतातून गेल्या हे काही निष्पन्न होत नाही। माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या जमीन 1972ला घेतलेल्या आहे त्यांच्या किमान त्या सातबारावरून कमी करण्यात द्यावं की जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैधी करायला सोपं पडेल। ओके, आणि हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घेऊन देतो, जर नाही भेट घेऊन झालं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहून फाशी घेणार आहे। डॉक्टर अप्पासाहेब ओंकारराव